विद्यार्थी मित्रांनो, ह्या डायग्राममध्ये पहा काय आहे या ठिकाणी. तर ए बी आणि सी डी कॉर्ड्स आहेत, ई पॉईंटला इंटरसेक्ट होत आहेत इंटरनली. ओके, असं जर असेल तर याला म्हणतात, ह्या प्रॉपर्टीला थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. आणि इनसाइड द सर्कल असेल तर त्या ठिकाणी काय येते पहा बेटा. काय येतं तर पहा, एई इंटू ई बी. नीट बघा, एई इंटू ई बी इज इक्वल टू सीई इंटू ई डी. सीई इंटू ई डी हे आहे थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. आता दुसरं आपल्याला पाहायचं आहे, थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग पहा आउटसाइड द सर्कल. आउटसाइड द सर्कल. आता काय करता येतं आपल्याला या ठिकाणी पहा. आता ह्याच्यामध्ये पहा, हा ए बी ई काय आहे सेकंड, सी डी ई हा सुद्धा काय आहे सेकंड आहे. आणि दोघं एकमेकाला एका पॉईंटला मिळतात. कोणत्या पॉईंटला मिळतात, ई पॉईंटला मिळतात. म्हणजे ह्या ठिकाणी जे त्याचे सेकंड्स आहेत ते इंटरनली टच होतात का एक्सटर्नली बेटा. यस, ॲब्सोल्युटली एक्सटर्नली ॲट पॉईंट ईला टच होतात. या प्रॉपर्टीला काय म्हणतात, थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल असं म्हटलं जातं. अशा कंडिशनमध्ये काय येतं बघा, एई इंटू बीई. नीट बघा, एई इंटू बीई. बघा, एई इंटू बीई इज इक्वल टू सी डी इंटू डीई. सी डी इंटू डीई किंवा ई डी असं घ्या. ओके, पहा बेटा, ह्या फिगरमध्ये ई टी काय आहे टँजंट आणि ई ए बी काय आहे सेकंड आहे. कोणत्या पॉईंटला मिळतात, ई पॉईंटला इंटरसेक्ट होतात. ओके, मग इंटरनली होतात का एक्सटर्नली होतात, सर एक्सटर्नली होतात. एक आहे सेकंड, एक आहे टँजंट आणि ई पॉईंटला मिळतात. अशा कंडिशनमध्ये काय होतं, कोणती प्रॉपर्टी वापरतात किंवा याला काय म्हणतात, टँजंट सेकंड थेरम. याला काय म्हणतात बेटा, टँजंट सेकंड थेरम. बाय टँजंट सेकंड थेरम काय येते बघा, ई टी स्क्वेअर. ई टी स्क्वेअर इज इक्वल टू ई ए इंटू ई बी. ई ए इंटू ई बी. हे झाल्या तीन प्रॉपर्टीज. याच्यावरच आपल्याला ह्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता आपण पुढचं पाहूया बेटा. जो पहिला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे 3.5 मधला पहिला प्रॉब्लेम. त्या डायग्राम मध्ये पहा बेटा, इन फिगर 3.77 रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉइंट क्यू. पी क्यू दिलेला आहे 12, पी आर दिलेला आहे 8. तर तुम्हाला काढा म्हणले पी एस आणि तुम्हाला काढा म्हणले आर एस. ओके, चला आता आपण सॉल्व्ह करूया बेटा याला. लक्ष द्या व्यवस्थित. काय म्हटले पहा बरं का बेटा, डायग्राममध्ये वरच्या लिहायचं पूर्ण व्यवस्थित लिहिताना. सोल्युशन रे पी क्यू touches the circle at point Q. Therefore, PQ is tangent and secant SRP इंटरसेक्ट कुणाला बेटा, टँजंट PQ ला. टँजंट PQ ला ॲट पॉइंट P ला. ओके, ह्या पॉइंटला.
आता या ठिकाणी एक सेकंड आहे, एक टँजंट आहे. मग कोणते थेरम वापरायचं बेटा सांगा बरं का. देअरफॉर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. देअरफॉर बाय, पण दिलेलं काय पहिला ते घेऊया बेटा. ठीक आहे. देअरफॉर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. ओके. त्याच्यानुसार काय येते बघा. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू पी एस. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, नाही सॉरी, पी आर इंटू पी एस. ठीक आहे. बघा एकदा. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू पी एस. पी आर इंटू पी एस. ह्याच्यातलं काय काय दिले बघा बरं का. पी क्यू माहिती आहे तुम्हाला किती आहे बघा बरं का. पी क्यू दिलेला आहे सर 12 आहे हो. पी आर किती आहे सांगा बरं का बेटा. 8 आहे. आता काढायचं काय तुम्हाला. पी एस काढायचं आहे. आणखीन काय काढायचं बेटा. आर एस काढायचं आहे. दिलेल्या व्हॅल्यू जे माहिती आहेत त्या वरच्या ह्याच्यामध्ये ठेवा बेटा. काय तर सांगा. 12 स्क्वेअर, पी आरची व्हॅल्यू 8 आहे, इंटू पी एस. देअरफॉर 12चा वर्ग 144. इकडला गुणाकार 8 इकडे जाऊन का होतं बेटा. भागाकार 8 बरोबर येतं पी एस. देअरफॉर पी एस म्हणजेच तुमचा काय असतो बेटा. एस पी असतो. ओके. पी एस म्हणजेच तुमचा काय असतो. एस पी आणि पी एस एकच आहेत. भाग घाला. 144ला 8 ने घालायचं. 8 1 8 उरले 6, 8 8 64. म्हणजे कितीने गेला बेटा. 18 भाग गेला. पूर्ण भाग गेला. पी एसची व्हॅल्यू किती आली सांगा मग माय बेटा. किती आली पी एस सांगा बरं का. 18 आली. आता काय काढायचे. पी आर काढायचे. ओके बेटा. काय काढायचे. पी आर. मग आता हे काय सांगा बरं का. पी डॅश आर डॅश यस. बघा. पी डॅश आर डॅश यस. देअरफॉर पी एस इज इक्वल टू पी आर प्लस आर एस. पी आर प्लस आर एस. पी एस किती आहे रे बेटा. आत्ताच काढलास तू. 18 आहे. पी आर किती आहे माय. पी आर 8 आहे हो सर. प्लस आर एस. इकडला प्लस 8 इकडे वळून का होतं बेटा. -8 होतो सर. 18 मधून 8 गेले किती उरले बेटा सांगा बरं का. 10 उरले. देअरफॉर आर एसची व्हॅल्यू काय आली सांग बरं का बेटा. 10 आली. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता. आन्सर लिहा आणि आर एस बरोबर 10 युनिट लिहा. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहा. आणि पी एस बरोबर किती काढला तिथं वरी बघा. 18 युनिट. हे झालं तुमचं आन्सर पहिल्याचं. पहा बेटा. कॉर्ड आर एस आणि कॉर्ड एम एन हे पॉइंट डी ला इंटरसेक्ट करतात इनसाइड द सर्कल. तुम्हाला दिलेलं काय काय ते पहा बरं का. आर डी दिलेला आहे बेटा 15. डी एस दिलेला आहे एकूण 4. तुम्हाला एम डी दिलेला आहे 8. तुम्हाला डी एन फाइंड आउट करा म्हटलं नंबर 1. ह्या ठिकाणी जे कॉर्ड्स इंटरसेक्ट होतात हे एक्सटर्नली होतात का इंटरनली बेटा. ॲब्सोल्युटली काय होतात बेटा. इंटरनली होतात. टू फाइंड डी एन पहिला लिहायचं. कॉर्ड्स एम एन अँड कॉर्ड आर एस intersect each other inside the circle at point D. at point D. ओके. डी ला इंटरसेक्ट केले. आताच आपण शिकवतो तुम्हाला. इकडे बघा. इनसाइड द सर्कल जर इंटरसेक्ट होत असतील तर काय करता येते बेटा आपल्याला. एई इंटू ईबी इज इक्वल टू सीई इंटू ईडी. याला पण तसंच करा. मग काय करता येते याला बघा बरं का. देअरफॉर बाय थेरम ऑफ, बघा बाय द थेरम ऑफ, इथं बघा इथं थेरम ऑफ chords intersecting inside the circle. Chords intersecting
इनसाइड द सर्कल, कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. मग काय ते सांगा बरं का बेटा. dm इंटू dn, नीट बघा, dm इंटू dn, dm इंटू dn इज इक्वल टू dr इंटू ds. ठीक आहे, dr इंटू ds. काय काय माहिती आहे ते लिहा बेटा त्याच्यातलं. dm md एकच झालं बरं का बेटा. हे 8 आहे, dn तर तुम्हाला काढायचं आहे. rd आणि dr एकच असतात, 15 आहे. आणि ds किती आहे बेटा, 4 आहे. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतो बेटा, भागाकार होतो. 15 1 15, 15 30 15 45, 15 चौक 60. इकडला गुणाकार हा तिकडे जाऊन काय होतो, भागाकार होतो. ज्यावेळेस आपण ह्याला भाग घालतो, आपल्या साध्या पद्धतीने घालायचं बेटा, लई डोकं लावायचं नाही. 8 पंचेचाळीस, 8 8 64, 7 8 56, उरले 4, 4 ला 0, 8 45, म्हणजे देअरफॉर dn ची व्हॅल्यू किती येते बेटा, 7.5 युनिट येते. हे झालं पहिल्याचं उत्तर. आता तुम्हाला दुसऱ्याचं काढायचं, सेम. काय काढायचं दुसरं, तुम्हाला ds काढायचं आहे. ds बघा बेटा, ds काढायचं ना. आता ds काढूया आपण. ओके, परत एकदा म्हणायचं, chords mn and rs, chords mn and rs intersect at point d, intersect at point d inside the circle. परत लिहावं लागेल, पहा बेटा. chords mn and chord rs intersect each other inside the circle at point D. कोणती थेरम वापरायचं आत्ताचीच, therefore by theorem of chords intersecting inside the circle, inside the सर्कल. ओके, मग आता डायग्राम मध्ये बघा बेटा, काय ते सांगा मग. dr इंटू ds, नीट बघा, dr इंटू ds इज इक्वल टू dm इंटू dn इज इक्वल टू dm इंटू dn. ओके बेटा, तुला काढायचं काय आहे, ds काढायचं. समजा ds ला आपण काय धरूया बेटा, x धरूया. काय धरू बेटा, x. ह्याला समजा 1 नंबर देतो. लेट ds bx. ओके, आता ही कोणत्या लाईन मध्ये आहेत, r डॅश d डॅश s. बघा, r डॅश d डॅश s म्हणजेच काय येतं, rs इज इक्वल टू rd प्लस ds. आता ह्याच्यातलं तुला काय काय माहिती आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघ बरं का. तुला rs माहिती आहे बेटा, किती आहे सांग बरं का. rs 18 आहे. rd किती आहे, rd माहित नाही. ठीक आहे, md किती दिले तुला बेटा, 9 दिलेला आहे. आणखीन तुला काय दिलेलं आहे, dn दिलेलं आहे. dn किती दिलेलं आहे तुला, 8 दिलेला आहे. आणि तुला काढायचं काय ठिकाणी, ds तुला काढायचं आहे. ओके, समजा आत्ताच आपण काय म्हणलं, ds ची व्हॅल्यू जी आहे ते आपण किती धरलं सांगा बरं का बेटा, आता x धरलं. मग पहा, इकडला प्लस इकडून काय होतो रे, मायनस. देअरफॉर rd बरोबर काय येतो बेटा, 18 मायनस x येतो. हे झाली rd ची व्हॅल्यू, 18 मायनस x. मग आता जो फॉर्म्युला आहे, dr आणि rd एकच असतात. परत सांगतो मी तुम्हाला, rd आणि dr काय वेगळे नाहीत, एकच आहेत. देअरफॉर dr ची व्हॅल्यू किती आताच म्हणलो, 18 मायनस x आहे. हो सर, ds तर तुला काढायचं आहे. md dm तुला दिलेला आहे 9 आहे, आणि dn दिलेला आहे तुला 8 आहे. देअरफॉर 9 8 किती येते बेटा सांगा बरं का, 72 येतं. आणि ds किती धरला आपण आता, x धरलतो ना. 18 मायनस x इंटू x बरोबर 9 8 72. देअरफॉर 18 इंटू x काय येते बेटा, 18x. x इंटू x, x स्क्वेअर बरोबर किती येते, 72. इकडला मायनस तिकडे जाऊन काय होतो बघा बरं का, प्लस x स्क्वेअर. इकडला प्लस तिकडे जाऊन मायनस 18x आणि प्लस 72 इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर पाडा, बेरीज 72 यायला पाहिजे आणि वजाबाकी मायनस 18 यायला पाहिजे.
-12 -6, 12 पंचें 60, 12 सक्कम 72, एक्स स्क्वेअर -12x -6x प्लस 72 इज इक्वल टू 0 येतं. आलं. पुढे पाहता आता ह्याला काय करता येतं पहा जरा, थोडं लक्ष द्या इकडं या गणितामध्ये. देअरफॉर पहा बेटा, एक्स याच्यातून काय कॉमन निघतं, एक्स -12 -6 परत काय येतं बेटा, x -12 इज इक्वल टू 0. या दोघातून काय कॉमन निघतं, x -12 परत x -6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x -12 इज इक्वल टू 0 और x -6 इज इक्वल टू 0. x बरोबर 12 और x बरोबर काय येतं बेटा 6. दॅट इज युअर आन्सर. मग त्या ठिकाणी काय म्हणायचं, द व्हॅल्यू ऑफ ds पहा बेटा, देअरफॉर जागा नसल्यामुळे आपण असं लिहितोय, द व्हॅल्यू ऑफ ds इज किती काढलो बेटा, 12 और 6 युनिट. 12 और किती युनिट म्हटलं, 6 युनिट त्याची त्या ठिकाणी व्हॅल्यू येते. इट इज युअर आन्सर. ओके बेटा. आता आपल्याला तिसरा वाला घ्यायचा आहे. तिसऱ्या वाल्याकडे लक्ष द्या. O is the center of the circle. B is a point of contact, that is AB is a tangent. OE is a perpendicular to segment AD ला perpendicular आहे. तशाच पद्धतीने DC ला सुद्धा perpendicular आहे. तुम्हाला AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 आणि AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे AD, DC आणि DE तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके. प्रॉब्लेम पहिल्यांदा लिहून घ्या रे. आता आपण काय करूया, त्याला सॉल्व्ह करूया. हे तुमचं दिलेलं क्वेश्चन आहे आणि हे त्याची डायग्राम. ओके. पहिल्यांदा आपण काय जे माहिती दिलेली आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया बेटा. ठीक आहे. पहा बेटा, पहिल्यांदा असं लिहायचं सोल्युशन. काय काय दिलं, टँजेंट AB touches circle at point B. ओके. अशाच प्रकारे सेकंड, हा खालचा काय बेटा सेकंड आहे. कोणता सेकंड आहे, ACD सेकंड अँड सेकंड ACD का म्हटलं, टँजेंट AB टचेस सर्कल ॲट पॉइंट B अँड सेकंड ACD इंटरसेक्ट टँजेंट AB ॲट पॉइंट, कोणत्या पॉइंटला रे, A ला. ॲट पॉइंट कोणता, A ला. त्या ठिकाणी इंटरसेक्ट टँजेंट AB ॲट पॉइंट A ला इंटरसेक्ट होतात. आणि ह्या ठिकाणी काय म्हणलो होतं आपण, O काय आहे, O इज अ सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. सेगमेंट OE परपेंडिक्युलर सेगमेंट AD. ठीक आहे. पुन्हा काय दिले, AB दिलेलं आहे 12, AC दिलेलं आहे 8. तर तुम्हाला काय करायचं आहे, टू फाइंड. काय फाइंड करायचं बघा, नंबर 1 AD करा म्हणलं होतं, नंबर 2 DC करा म्हणलं होतं आणि नंबर 3 DE करा म्हणलं होतं. आताच आपण काय म्हणलं, टँजेंट अँड सेकंड टचेस इच ऑदर किंवा इंटरसेक्ट इच ऑदर इंटरनली का एक्सटर्नली बेटा, एक्सटर्नली लिहायचं. टँजेंट AB अँड सेकंड ACD intersect each other outside the circle. Therefore, by the theorem of, एक आहे टँजेंट, दुसरा आहे सेगमेंट, सॉरी सेकंड, टँजेंट सेकंड थेरम. आताच आपण केलं होतं बघा, बाय द टँजेंट सेकंड थेरम. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. ह्या ठिकाणी आहे, पहा ह्याच्यामध्ये बघा,
टँजंट सेकंड थिअरम. ह्याचा वर्ग बरोबर काय येते बेटा, EA इंटू EB. EA इंटू EB म्हणजेच काय येतं सांगा बरं का. बघा AB स्क्वेअर, पहा AB स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा काय येतं, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. AC इंटू AD. काय काय माहिती आहे तुम्हाला, AB माहिती आहे 12चा वर्ग, AC 8 आहे, ED काढायची. देअरफॉर 144 इकडला गुणिले 8 इकडे जाऊन काय होतं बेटा, भागिले 8 बरोबर AD. देअरफॉर AD बरोबर काय येते, भाग घातल्यानंतर ह्याच्या अर्ध 4, ह्याच्या अर्ध 22, 72, परत ह्याच्या अर्ध 2, ह्याच्या अर्ध 36. AD ची व्हॅल्यू किती येते बेटा, 36. ओके, नाही 36 परत भागिले किती उरला, खाली 2 उरला ना, मग किती येते बेटा 18. AD ची व्हॅल्यू किती येते सांगा बरं का, 18 येते. अशा प्रकारे ह्याला काय करायचं, पहिला उत्तर मिळालेलं आहे AD बरोबर 18 करा. युनिट करा, काय करायचं ते करा. दिलेला असेल तर युनिट, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, नाही दिलेला असेल तर युनिट करा. मग आत्ताच आपल्याला माहिती आहे की AD तुम्हाला मिळालेला आहे ह्या सेकंडमध्ये AC प्लस CD, A डॅश C डॅश D. नीट बघा, A डॅश C डॅश D म्हणजे काय येतं, AD बरोबर AC प्लस CD. आत्ताच तुम्हाला माहिती आहे AD किती आहे बेटा, 18 आहे, AC किती आहे 8 आहे, CD इकडला प्लस जाऊन इकडे काय होतं बेटा, मायनस. 18 मधून 8 गेले, CD बरोबर किती आलं सांगा बरं का बेटा, 10 आले. हो सर, आलं का बेटा. अशा प्रकारे तुमचं CD पण आलेलं आहे. CDचं उत्तर किती आहे, 10 आलं आहे. ओके, तुम्हाला काय काढायचं होतं, आता दुसरं काढायचं होतं CD. CDलाच काय म्हटलं जातं, DC आणि CD काही वेगळे असतात का, नाही. चला आता पुढे काढायचं आहे DE. तुम्हाला काढायचं आहे, काय काढायचं आहे, तिसरा तुम्हाला DE काढायचं आहे. बघा DE. आत्ताच तुम्हाला ह्या ठिकाणी माहित आहे की हा जो अंतर आहे DC, हा DC एकूण किती आहे बेटा, हा एकूण 10 आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. कॉर्डला बायसेक्ट करतात म्हणजे हा एकूण 10 आहे, म्हणजे हा 5 आहे आणि हा सुद्धा किती आहे बेटा, 5 आहे. मग डायलॉग मारा, कोणता डायलॉग आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of chord, drawn from center of circle to chord bisects the chord. chordला काय करतात, बायसेक्ट करतात. म्हणजे एखादी परपेंडिक्युलर लाईन काढला सेंटर पासून कॉर्डवर, तर ती लाईन त्या कॉर्डला बायसेक्ट करते, विभागते. देअरफॉर CD is equal to half of ED, half of CE. ED म्हणजेच काय बेटा, DE. ठीक आहे, म्हणजे DE इंटू CE करा, तुम्हाला सोपं वाटेल. CD ची व्हॅल्यू आणि DC CD एकच आहे. मग आता DC काढला किती आले बेटा, 10 आले. हे 1/2 आहे. ठीक आहे, परत एकदा पहा, काय म्हणलं आपण, हाफ ऑफ म्हणलं ना. मग ह्या ठिकाणी काय येतं बेटा, सॉरी हा DE कुणाच्या अर्धा आहे बेटा सांगा बरं का, CDच्या अर्धा आहे. मग CDच्या अर्धा आहे DE. मग CDची व्हॅल्यू किती होती सांगा बरं का, 10 होती ना बेटा. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागल, सॉरी हे हाफ इकडे येते, 1/2 इंटू 10 बरोबर काय येतं बेटा, DE. देअरफॉर कटवा, DE ची व्हॅल्यू किती आली सांगा, 5 1 5, 5 2 10. अशा प्रकारे तुम्हाला DE ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉर्ड टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परत एकदा पहा, CD आपला 3.5 मधला हा चौथा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर PQ दिलेला आहे 6, QR दिलेला आहे 10, PS आहे 8 आणि TS काढायचं आहे. बघा PQ किती दिलेला आहे म्हटलं आता, 6,
क्यू आर किती दिलेला आहे एकूण 10, पी एस किती दिलेला आहे 8 आणि काढायचं तुम्हाला टी एस. ओके. मग आता ह्या ठिकाणी पहा बेटा, काय दिसतो तुम्हाला, दोन्ही सेकंड्स आहेत किंवा आपण ह्याला कॉर्ड म्हणूया. कॉर्ड टी एस आणि कॉर्ड आर क्यू इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी आउटसाइड द सर्कल. पहा बेटा, परत एकदा पहा मी काय म्हणतोय. कॉर्ड, कोणता कॉर्ड, एस टी किंवा टी एस, एस टी अँड कॉर्ड क्यू आर intersects at point P outside the circle. मग काय ते therefore, आता बुक मध्ये दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट पहा इथे बेटा. तो ह्या ठिकाणी पहा, आपले जे 3 कन्सेप्ट आहेत त्याच्यावर हा बेस्ड आहे पूर्णपणे आपला. तो ह्याच्यामध्ये पहा, आताची डायग्राम ही अशा प्रकारची होती, बरोबर आहे बेटा. 2 कॉर्ड्स आहेत, ह्याला काय म्हणायचं, थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. मग ह्याला लिहायचं आपण, काय लिहायचं बेटा सांगा. देअरफॉर बाय द थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. मग काय येते सांगा बरं का बेटा, काय येतं पहा. तर पी एस इंटू पी टी, बघा पी एस इंटू पी टी इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर, पी क्यू इंटू पी आर. आता ह्या ठिकाणी नीट ऑब्झर्वेशन करा. आपल्याला जो अंतर पी एस तर दिलेला आहे, किती आहे 8 आहे. पी टी माहीत आहे का, नाही. ठीक आहे. पी क्यू 6 आहे, पण पी आर माहिती आहे का, नाही. देअरफॉर पी टी इज इक्वल टू काय येते बेटा, पी एस प्लस टी एस. रिझन काय येतं सांगा बरं का, पी डॅश एस डॅश टी. देअरफॉर ओके, आपल्याला पहा बेटा अजून काय आपल्याला त्या ठिकाणी, पी आर बरोबर काय येतं, पी क्यू प्लस क्यू आर किंवा आर क्यू. पी क्यूची व्हॅल्यू किती आहे 6 आहे आणि क्यू आर किती आहे 10, म्हणजे एकूण किती आला बेटा 16. देअरफॉर पी आरची व्हॅल्यू आलेली आपली 16, म्हणजे हे व्हॅल्यू लिहू शकतो आपण. देअरफॉर 8 इंटू पी टी इज इक्वल टू 6 इंटू काय बेटा 16. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतं बेटा भागाकार. 8 पी टी इज इक्वल टू 16 पंचेचाळीस 16 96. देअरफॉर पी टी बरोबर 96 डिवायडेड बाय 8. याचा अर्ध किती येतं बेटा 48. ह्याच्या अर्ध 4, ह्याच्या अर्ध 2, ह्याच्या अर्ध किती 24, ह्याच्या अर्ध किती येतं बेटा 12. देअरफॉर पी टीची व्हॅल्यू काय येते सांगा बरं का बेटा 12 येते. पी टी किती आला 12 आला. ओके. आता तुला काढायचं काय बेटा, तुला काढायचं टी एस. सर आम्हाला टी एस काढायचं हो. आता ह्याच्यामध्ये थोडं निदर्शन कर बरं का. पी टी बरोबर काय होतं पी एस प्लस टी एस, बट पी टी बरोबर पी एस प्लस टी एस. देअरफॉर पी टीची व्हॅल्यू 12 काढलास, पी एस तर तुला ऑलरेडी दिलेला आहे किती आहे 8 आहे. आता काय काढायचं तुला टी एस काढायचं आहे. देअरफॉर इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतं बेटा मायनस. 12 मधून 8 गेले किती उरले 4. देअरफॉर टी एसची व्हॅल्यू काय सांगा बरं का 4 युनिट. अशा प्रकारे तुम्ही ह्या गणिताला सॉल्व्ह करू शकता. एवढा सोपा गणित आहे हा. 5वा पहा. इन द फिगर सेगमेंट ई एफ हा डायमीटर आहे. डायमीटर किती असतो बेटा, हा रेडियस म्हणजे टॉयस रेडियस असतो. सेगमेंट डी एफ इज अ टँजंट सेगमेंट. हा डी एफ काय आहे टँजंट आहे. आणि मग हा ई डी काय असेल, ई जी डी काय असेल बेटा सेकंड असेल. पुन्हा पॉईंटला इंटरसेक्ट होऊ लागले डी पॉईंटला. द रेडियस ऑफ द सर्कल इज आर दिलेला आहे. प्रूव्ह दॅट डी ई इंटू
GE इज इक्वल टू 4R² त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. पहा, पहिला दिलेली आपण माहिती लिहिण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला काय काय दिले पहा बेटा. पहिल्यांदा काय म्हटलं, डायग्राममध्ये नीट ऑब्झर्वेशन करा. लाईन DF काय आहे सर? लाईन DF आमचं टँजंट आहे. हो सर, बरोबर आहे बेटा. मग काय लिहायचं आपण? पहा, लाईन DF इज अ tangent of circle and touches circle at point F. ओके. आता लाईन ते G आहे बेटा. लाईन DGE काय सांगा बरं का बेटा? सेकंड आहे. लाईन DGE is a secant of circle. ओके. लाईन DG काय बेटा? सेकंट ऑफ सर्कल आहे. आणि ह्या ठिकाणी काय होतात? द टँजंट DF and secant DGE बघा intersect each other outside, महत्वाचा शब्द आहे बेटा, outside the circle at point D. therefore एक आहे टँजंट आणि दुसरा आहे सेकंड. मग काय म्हणायचं? therefore बाय टँजंट सेकंड थिअरम. टँजंट सेकंड थिअरम काय येतं ह्याच्यामध्ये बघा. DF² इज इक्वल टू बघा DF² इज इक्वल टू DG इंटू DE. DG इंटू DE. DG इंटू DE हे लक्षात घ्या बरं का, हे खूप महत्त्वाचं आहे. पण आताच आपण काय म्हटलं होतं बेटा? दिलेला आहे, काय दिलेलं आहे की जो EF आहे तो डायमीटर आहे, आपल्याला सांगितलेलं आहे बेटा त्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल पहा. EF ह्याला नंबर 1 देऊ बेटा. EF इज अ diameter of circle, therefore diameter is always twice the radius of that circle. त्या सर्कलच्या रेडियसचा नेहमी डायमीटर दुप्पट असतो. म्हणून EF बरोबर EH प्लस FH which is equal to R plus R which is equal to 2R. रिझन काय? EH FH हे दोन्ही इक्वल आहेत. का बरं इक्वल आहेत सांगा बरं का? बिकॉज दे आर रेडियस ऑफ द सर्कल. हे दोन्ही कसे आहेत बेटा? सेम आहेत. ओके. देअरफॉर EF इज इक्वल टू काय येतं बेटा? 2R. EF बरोबर काय येतं सांगा बरं का? 2R. ओके. समजा ह्याला काय करूया आपण? नंबर 2 देऊया. ह्या ठिकाणी हा DF काय आहे? टँजंट आहे. कुणाला? सेगमेंट EF ला आहे. ओके. मग इथं काय होतं? बाय टँजंट थिअरम अँगल DFE किती डिग्री येतं? 90 डिग्री. पहा बेटा, पहा इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू किती डिग्री बेटा? 90 डिग्री. DFE बरोबर किती? 90 डिग्री. रिझन काय बेटा? टँजंट थिअरम. टँजंट थिअरम हा जर 90 डिग्री असेल तर कोणती थिअरम वापरता होता? बाय पायथागोरस थिअरम. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम. कारण DFE काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. 90 डिग्रीचा अपोजिट कोण आहे बेटा? DE² इज इक्वल टू DF² प्लस EF². ओके. आत्ताच आपण EF ची व्हॅल्यू काढलेली आहे. देअरफॉर
डी स्क्वेअर, डी एफची व्हॅल्यू किती आहे इथं, डी जी इंटू डीई. काय बेटा, डी जी इंटू डीई. ई एफची व्हॅल्यू बघा बरं का बेटा, ई एफ ट्वाइस आर ब्रॅकेट स्क्वेअर, देअरफॉर डीई स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याला पहिला काय करूया, ॲज इट इज ठेवूया, पुन्हा बघू त्याचं बेटा. ठीक आहे, प्लस आहे ना बेटा इथं, सॉरी, प्लस 2चा वर्ग 4, आरचा वर्ग आर स्क्वेअर. ओके, देअरफॉर आत्ता जे होतं त्याला परत घेतलो, डीई स्क्वेअर इज इक्वल टू डी जी इंटू डीई प्लस किती बेटा, 4r स्क्वेअर. पहा बेटा, इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतो रे, मायनस डीई स्क्वेअर मायनस डी जी इंटू डीई बरोबर 4r स्क्वेअर. देअरफॉर ह्याला कसं लिहिता येते बेटा, डीई इंटू डीई मायनस डी जी इंटू डीई बरोबर 4r स्क्वेअर. काय कॉमन निघतं, डीई डी निघाला होत सर, मग डीई कंसात काय उरलं, डीई मायनस डी जी इज इक्वल टू 4r स्क्वेअर. ओके, मग आता आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे होतं, आपल्याला पहा बेटा, डीई इन ब्रॅकेट डीई मायनस डी जी इज इक्वल टू 4r स्क्वेअर. आता परत आपल्याला थोडं वरी जावं लागेल आपल्याला या ठिकाणी. डीई बरोबर काय सांगा बरं का बेटा, डीई बरोबर डी जी प्लस जी आहे का नाही बेटा, हो सर आहे की हो. मग बेटा मला सांगा, इकडला प्लस जर इकडे गेला तर काय होते रे, मायनस होते. मग जी बरोबर काय येते सांगा बरं का, डीई मायनस डी जी. ठीक आहे, इथं खाली लिहू बेटा आपण, म्हणजे थोडं तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे ना. मग काय म्हणायचं आपण, बट डीई इज इक्वल टू डी जी प्लस जीई. रिझन काय बेटा, डी डॅश जी डॅश ई. देअरफॉर डीई मायनस, इकडला प्लस तिकडे जाऊन मायनस होतो, जीई. देअरफॉर जीई बरोबर काय येतं बेटा, डीई मायनस डी जी. ह्याला समजा आपण काय करू, ह्याला नंबर 3 देऊया. किती नंबर दिला बेटा, 3 नंबर दिला. ओके, आता आपण इथं जे घेतलं होतं इथे ह्याला काय करू शकता, फ्रॉम 2 म्हणू शकता बेटा. ठीक आहे, रिझन. आता जो आहे आपला गोलगप्पा आहे का, ह्याच्याकडे लक्ष द्या, ह्याच्याकडे काय येतं, डीई इंटू जीई बरोबर 4r स्क्वेअर. रिझन काय करायचं, फ्रॉम 3. एवढं सोपं हा तुमचा आन्सर आहे, जे की तुम्हाला सिद्ध करायचं होतं. डीई बरोबर डीई इंटू जीई इज इक्वल टू 4r स्क्वेअर. हे तुमचं ह्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. एवढा हा सोपा तुमचा प्रॅक्टिस सेट होता. आय होप सर्वांना समजलेला असेल.